वारकरी बसले पुढे. वर्षे 750 झाले. रोज आमचा वारकरी सकाळी उठला की गळ्यात विना घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. 750 वर्षापासून तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. हे सुख घडोघडी वाढवू लागेल. त्याला सर्व सुख म्हणतात. सर्व सुख का म्हटलं? असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभो वापयत सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्व मेनम प्रचक्षते. हे कळलं ना तुम्हाला? हो म्हणत जा. याला म्हणतात सर्व. अरे विज्ञान किती पुढे जाऊ द्या तरी शास्त्रीजी एका विषयामध्ये एकच इंद्रिय तात्पुरतं सुखी करायची ताकद. एका विषयात शब्द असेल फक्त कानाला सुख आहे, डोळ्याला नाही. रूप असेल तर फक्त डोळ्याला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध आहे फक्त नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श आहे फक्त त्वचेला सुख आहे, बाकीच्या इंद्रियाला नाही. एका विषयामध्ये एकच इंद्रिय आणि तात्पुरतं सुखी करायची ताकद आहे. पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला पाठ आहे ते. डोळे तुम्ही घ्या रे सुख. उत्तर आली मला वाटते. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कानन माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घेई घेई माझे वाचे. अरे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून म्हटलंय सर्व सुखाचे सुखाचे आगर बाप रखमादेर सर्व सुखाचे आगर तोहा उभा विठर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे काही न मागो आणि का तुझे पाय सुख सर्व आहे. सर्व सुख आहे बिवरेच्या तिरी आमुची पंढरी कामधेनु भागली या माझं वाहतील कडे त्यांचे आणि जोडे सर्व. घरी गेल्यावर पाहून घ्या सगळे सर्व सर्व. प्रत्येक ठिकाणी सुख शब्द आला तिथे सर्व शब्द जोडला. तुला सर्व सुख सर्व सुख आणि ते सर्व सुख संतांच्या जवळ आहे. म्हणून संतांची देखील चरणा सर्व सुखे आजी
सर्व सुखे आजी येथेची वडकीला, बस येथेची वळली का संतांची देखील चरणांबुजे. अहो पण तुकोबाराय काय एवढं सुख तुम्हाला प्राप्त झालं, हा त्यासाठी तुम्ही काय केलं म्हणले, व्यवहार सुखाचा केला. महाराज म्हणतात त्यासाठी आम्ही व्यवहार सुखाचा केला. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभही दुःखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. योग्याचा व्यवहार दुःखाचा आहे. पाहे पा लोहाचे चने जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. योग्याचा व्यवहार ज्यांची स्थापना आहे ना ते योगीच आहे की नाही. आता ते चाललंय शास्त्रीजींचं चाललंय. पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावूनी केशरी, मुद्रा लावूनी केशरी. मुद्रा लावूनी केसरी, मुद्रा लावूनी केसरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी. ते लेकरू सांभाळ म्हणा. प्राणायामी बैसला. येणे सानियली माया, तेरे 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 सानियली माया. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला. ज्या 10 मुद्रा आहे त्यापैकी खेचरी, चाचरी, भूचरी, खेचरी, षण्मुद्रा, महामुद्रा वगैरे वगैरे जे 10 आहे ना त्यातली ही खेचरी आहे. मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला. त्याने सांडेली माया, तेजी येली कंथा काया, म्हणून मन गेले विलया ब्रह्मानंदा. ज्याचं वर्णन ज्ञानोबारायने करावं. ही प्रक्रिया एवढी सोपी नाही. आमची सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे, त्यांना काकडा पाठ आहे.
अरे उच्चारण जर एवढं कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट. योग्यांचा व्यवहार शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग उदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणे करिओवण भंग ब्रह्मरंध्रे मिसळे परी मोक्षुदंग नागिनी उत्साहे नवहे द्वारे निर्वधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. म्हणजे व्यवहार दुःखाचा आहे पण समाधी लागल्यावर जो आनंद मिळतो लाभ सुखाचा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे पण समाधी लागल्यावर आनंद मिळतो लाभ सुखाचा आहे. योग्याला जो समाधीचा आनंद मिळतो वारकऱ्याला भजनानच मिळतो आहे का नाही? उलट समाधीचे सुख सांडावं वाळुनी. आमचा अजून महाराष्ट्रभर चाहता वर्ग ठरलेला आहे. अभंगावर कीर्तन ऐकायचं मग ढोक महाराजाचं ते लोकांना माहिती आहे. ते ठोकाठोकीन हसवणं दात काढणारे पण याच्यात आहे सगळे. नवरस भरवी सागर माऊलीनं कुठे तिरस्कार केला जरूर पण त्याच्यातच पाहिजे. हा कीर्तन वेगळं तमाशा वेगळा. आपलं काय चालू आहे? समाधीचे सुख आहे शुद्धीवर आहे मी. समाधीचे सुख सांडा ऐसा आहे. अजून प्रमाण आहे. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. हे देव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. सारदताय माती, सारदताय माती, करू वासुदेव स्मरण, देणे तेरे बंधन. करू वासुदेव स्मरण, देणे तेरे बंधन. नये मगे मना, सारदताय माती, सारदताय माती, करू वासुदेव स्मरण, देणे तेरे बंधन. करू वासुदेव स्मरण, देणे तेरे बंधन. हे देव योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे लाभ सुखाचा.
काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. बचनागाची कांडी खाताना गोड वाटते असं म्हणतात. व्यवहार सुखाचा आहे, पण प्राण जातो, लाभ दुःखाचा आहे. काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. फक्त काय जन्मभर एवढाच व्यवहार करतं. त्याला कळलं पाहिजे अमुक गावची मुलगी आपल्या गावातल्या पाटलाच्या वाड्यात देण्यात येणार आहे. एवढं कळलं की बैमानाला झोप येत नाही. व्यवहार सांगतो. पैसे नाही तर तिकिटाला उसने घेतं, काळी पिवळी पकडतं, मग ऑटो पकडतं, टेम्पो, असं करून त्या गावात 2 वाजता जातं आणि त्या पाटलाच्या वाड्यात उभं राहतं. अमुक पाटील, तो म्हणतो मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. अहो आत या, तुमच्या गावात आमच्या त्या पाटलाच्या वाड्यात आमची ताई द्यायची आहे, सोयरीक जुळली म्हणूनच आलो. इथून सुरुवात. अहो चहा तरी घ्या. चहा नको, भाकरी बांधून आलो. मुली जास्त झाल्या असेल, विहिरीत ढकला, नमस्कार, गेलं रॉकेल होतं. व्यवहार. अरे आनंदाला उधाण आलं होतं. कोणी जेवत नाही, वाडा सगळा उदास झाला. पाटलींना संध्याकाळी विषय काढला का हो, त्या बिचाऱ्याला काही आपला स्वार्थ म्हणा होतं, त्यानं भाकरी बांधून आला, आपला चहा घेतला नाही त्या बिचाऱ्यानं. त्याला काय माहिती हे बिचारे कसं आग लावे. हे बघा, एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराला ताई द्या, पण त्या श्रीमंताच्या वाड्यात मुलगी द्यायची नाही, बरं का पंढरी भाऊ. आणि मग हे पत्र तयार करतात. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रम जयहरी, तुमच्यासोबत लग्न जुळल्यापासून आमच्या आनंदाला पारावार नव्हता. आम्ही गेलो, पण ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर कळालं की मुलामुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे आमची मुलगी तुमच्या वाड्यात देता येत नाही. तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात आम्ही व्यवहार सुखाचा केला म्हणून लाभ सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अरे सुख लाभ झाला म्हणजे काय झालं? आनंद कोण मागे पुढे आनंद कोंडला. मागे पुढे मागे पुढे आनंद कोंडला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. 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 सुख लाभ झाला. सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुख लाभ झाला. सुख लाभ झाला. आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. मागे संगती पंगती देवास वेगळे. संगती पंगती देवास वेगळे. आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. संगती पंगती देवास वेगळे. संगती पंगती देवास वेगळे. वास वेगळे. देवास वेगळे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं? आनंद कोंदला. कोंदून कोंदून आनंद भरलाय खडकीत, आहे का नाही? मागही आनंद, पुढे आनंद, इकडे डावीकडे आनंद, उजवीकडे आनंद. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. आजी आनंद रे आनंदाचे डोळी. बा, सगळे पाठ असल्यामुळे काही कारण नाही. आनंद कोंदला ठीक आहे, पण एवढा कोंदून कोंदून भरलेला आनंद खडकीला झाला. आपलं वडकी बिघडला होता ताल. बरं, खडकी गावाचं नाव आहेच ना, तसं होऊ शकते. तसं काय वडकी वडकी खडकी आहे, पण वडकी सगळ्या महाराष्ट्राला पाठ झाली वारीमुळे.
वडकी नाला. महाराष्ट्रात कोणीच वारकरी नाही का ज्याला वडकी फाट. आनंद आनंद कोंदला मागे पुढे. अहो पण एवढा आनंद होण्याचं नेमकं कारण काय? संगती पंगती देवा सवे घडे. आनंद होण्याचं कारण 5-6 दिवस संगती देवाची पंक्तीलाही देवाची. आनंद कधी तकटे सर? स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे. वाढणार उदार अंतकरणाचं पाहिजे आणि जेवणार रसज्ञ पाहिजे. मजा तेव्हा. याच्यात एक जरी कमी असेल. कधी कधी स्वयंपाक चांगला असतो, वाढणार उदार, जेवणार आजारी. हा ना. प्रत्येक पदार्थात नाव ठेवतो, याच्यात नाही मीठ, यात नाही तिखट. शेजारचं म्हणतो मला तर बरोबर आहे ते नाही का. 3 दगडाची चूल मांडली, सायंकाळची वेळ भात शिजवला, भात तयार झाला, अर्धा अर्धा वाटून घेतला ताटामध्ये. संध्याकाळ झाली होती, लाईट गेली, जाऊ द्या म्हणला. पुढे कानात घात जातो का रे, हे कर सुरू. केलं सुरू. पुढचं प्रत्येक घासाला खडा काढत होत. हा म्हणला लेका एकाच पातेल्यातला भात दोघही खातो, मला एकही खडा लागला नाही, तुलाच कसे? त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला, एकही दात नाही. तो म्हणला खडाच काय लेका, तुला दगड नाही लागला. अरे खडा लागण्यासाठी दात पाहिजे ना. तसं हे म्हणतो याच्यात मीठ नाही, त्याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणतो मला तर बरोबर आहे, तुलाच कसं कमी झालं? तू घरून आला का जेवायला? नाही वा. मग 1 महिना दवाखान्यात ऍडमिट होतो. बर, डॉक्टरनी सुट्टी दिल्याबरोबर सरळ इथंच आलो म्हणला. अरे म्हणूनच का तोंडासी कारण चवीना, तोंडासी कारण चवीना, तोंडासी कारण चवीना. पदार्थ चांगले आहे, वाढणार उदार आहे, पण जेवणार आजारी आहे. आनंद नाही. आनंद कधी येतो? कधी कधी जेवणार चांगलं आहे, वाढणार उदार आहे, पदार्थ चांगले नाही. एकाच पातेल्यात 3 भात, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. खालचा 2 इंच भात जळला शास्त्री, हे जळगाव झालं. त्याच्यावर चिखलती चिखलींवर कोरडे तांदूळ, तांदूळवाडी. आनंद नाही. कधी कधी पदार्थ चांगले आहेत अकटे सर, जेवणारही वस्ताद आहे, पण वाढणारं कंजूस आहे. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये 10 वारकरी तिकडचे मराठवाड्यातले 4.5 भाकरीची न्याहरी करणारे आवतावरचे नाजूक घरी आले जेवायला. बस एवढंच लक्षात. मराठी कळती पंढरी भाऊ. 4.5 भाकरीची न्याहरी, आवतावरचे वारकरी 10. आणि त्या घरी आल्यावर त्यांनी स्वयंपाक पाहला. एकमेकाला म्हणजे का रे हे 2च जण खातो एवढाही, जाऊ दे कशाला अब्रू घालतो, काय असेल ते थोडं झालं. सुपारी एवढ्या कणकीच्या गोळ्याची चपाती, ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, लिंबा एवढा भात. मुलाला प्रसाद वाटतो, त्या चमच्यानं भाजी वाढली. हे पदार्थाकडे पाहत नव्हते, एकमेकाकडे पाहत होते. तिनं टोपलं घेतलं लाडवाचं, हातात लाडू, यांच्या तोंडापडून हवं का, हवं का, हवं का, हवं का. अरे जेवणारे रसज्ञ आहे, पदार्थ चांगले आहे, पण वाढणारं कंजूस आहे. म्हणून रसज्ञ आणि जेवणारे, सुगरणी आणि उदारे. आनंद तेव्हा येत असतो. 1-2 मिनिट घेतो. भगवान श्रीकृष्णजीला श्रीखंड आवडायचं भीमाच्या हातचं. भीम हा पाककलेमध्ये निपुण आहे. महाभारत पहा तुम्ही. 1 वर्ष अज्ञातवासामध्ये भीमानं नुसता स्वयंपाकाचं काम केलं.
अज्ञातवासात. आणि मग भीमानं श्रीखंड केलं म्हणजे पातेलं पुरत नव्हतं, रुक्माईनं केलं म्हणजे देव वाटीला बोट लावत नव्हते. एक दिवस रुक्माई रागावली देवावर. तुमच्याही रुक्माई रागावतात, फक्त तुम्ही सांगत नाही. शपथ खोटं नाही. त्या माऊलीनं जर भजी केली आनंदानं, तुम्ही एकही नका खाऊ भजी, मग पहा तुमचा 7-12. हॉटेलमध्ये कसं तुटून पडता, इथं एक नाही भजी खा, त्यातला प्रकार सांगतो. रुक्माई रागावली. भीमानं केलं म्हणजे पातेलं पुरत नाही, आणि आम्ही केल्यावर वाटीला बोट लावत नाही. ते करण्याची काही पद्धत आहे रुक्माई. कसं करायचं असते? भीमालाच विचार. आले काय पंचायत? भीमाला विचारलं, भीमा ते तू श्रीखंड केल्यावर पातेलं पुरत नाही, आणि आम्ही केल्यावर वाटीला बोट लावत नाही, करण्याची पद्धत आहे आई साहेब, कसं करायचं असते? लिहून घ्या. मग भीमानं श्रीखंड कसं करावं हे रुक्माई आईला सांगितलं. ते संस्कृतमध्ये आहे. सांगू का नको? हा, मग तसं करा जमलं तर. बरं, नुसतं वाचून दाखवा तुम्ही. बरं का शास्त्रीजी? अर्धा ढक सुचिर दग्न सर्पे फलम मधुफलम मरिचाद्विकर्ष खंडस्य षोडश फल आणि शशिप्रभस्य सुंठ्यम फलार्धमपि अर्धफलम चतुर्नाम सूक्ष्म पटेल दृष्टा कर्पूर धूरी येशाम रुकुदरकृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेनं. बस, आता सांगितलं असं श्रीखंड करायचं. बरं, सांगतो मराठीत. अर्धा ढक सुचिर परुषित दग्न 2 शेर दही, कारण 4 शेराचा ढक होतो, ढोक नाही. अरे हे पाहता, इथं सुशिक्षित मंडळ आहे, मी पटवून देतो तुम्हाला. शब्द बदलले फक्त, अर्थ कोष्ट एकच आहे. कोष्टक पूर्वी पुराण काळामध्ये शास्त्रीजी वर्षे 2 अयनाचं 2 अयनाचं वर्ष, अयन 6 महिन्याचा, महिना 2 पक्षाचा, पक्ष 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा, प्रहर 3 तासाचा, तास 60 मिनिटाचा. इथून आपलं लावा. हे शब्द, हिशोब एकच, नाव बदलू नये, हिशोब एकच आहे. वर्ष 2 अयनाचं, एक उत्तरायण एक दक्षिणायन. बरं का तक्टे सर? आणि अयन हा 6 महिन्याचा, 6 महिन्याचं उत्तरायण आहे, 6 महिन्याचं दक्षिणायन आहे. आणि महिना 2 पक्षाचा होतो. ते डोक्यातून काढून टाका विषय. पक्ष म्हणजे बीजेपी शिवसेना नाही. काय सांगताय ते? कोण काय चालवलं? 2 पक्षाचा महिना, कावळ्यान चिमणी नाही, शुद्ध पक्ष वद्य शाबास. 2 पक्षाचा महिना. आणि पक्ष होतो 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा, दिवसाचे 4 रात्रीचे 4, प्रहर 3 तासाचा असतो. अजूनही खेडेगावामध्ये पहिल्या प्रहराला रामप्रहर म्हणतात. 6 ते 9 सकाळी. चांगला बोल. रामप्रहराच्या वेळी मग 9 पासून दुसरा प्रहर सुरू होता दुपार 12 पर्यंत. तो खरा शब्द 2 प्रहर आहे, पण आम्ही मराठी माणसानं घासून घासून धार कधी बोथट केली, त्याची दुपार झाली. 2 प्रहर. 3 वाजता पुन्हा तिसरा प्रहर शब्द येतो. 4 हे ते आपल्याकडून वाढलं हे कोष्टक. तसं ढक 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 4 शेराचा आहे. भीम दादा श्रीखंड करण्याची कृती 2 शेर दही. बरं काय आहे? अरे लिहून झालं, सांग ना पुढचं. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्न लिहिलं. 2 शेर दही, सर्पे फलम मधुफलम मरिचाद्विकर्ष 2.5 तोळे मध लिहिलं बाबा, 2.5 तोळे लोणी ते लिहिलं. मरिचाद्विकर्ष 2 बोट बुडवायची मिरची पावडरच्या डब्यात, आणि ती अशी वर काढायची, आणि त्या बोटावर टोकावर राहील एवढी मिरची पावडर 2 शेर दह्याला वापरायचं टोकावर. याचा अर्थच आहे, पूर्वी चमचे नव्हते. हसा तुम्ही. मी काय सांगतो, आपलं कोष्टक चालू आहे, तुम्ही का हसता हे कळलं मला. अरे शपथ, मी व्यासपीठावरून सांगतो, पूर्वी नव्हते चमचे. चमचे आता सुरू झाले. कुठेही चमच्या, कुठेही. म्हणजे तुमचं जेवण आपलं हे आंघोळ झाली, कांदा पोहे आले की पोह्याच्या बसीमध्ये चमच्या. मी म्हणतो, याच्या पोह्याच्या मध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? त्यालाच म्हणतात चमच्या. 2च्या मध्ये घुसतोय त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करता, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडत, त्याला चमचा म्हणतात. म्हणून पूर्वी नव्हते.
जर चमचा असता तक्ते सर तर इथे कोष्टकात लिहिलं असतं भीमानं अर्ध चमचा मिरची पावडर, तो 2 बोटाच्या टोकावर मरीच्या द्विकर्षा खंडसे सोडसे पलानी शशी प्रभस्य, याचा अर्थ आहे 64 तोळे साखर, 64 तोळे. राहिलं लक्षात? 2 शेर दही, 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 बोटा टोकावरची मिरची पावडर, 64 तोळे साखर, 1.5 तोळा सुंठ, सुंठम पलादमापी अर्धपलम चतुर्नाम, हो म्हणत जाना, 1.5 तोळा सुंठ, कापराची बुकटी, आणि अशा प्रकारचं आईसाहेब श्रीखंड तयार करायचं. झालं ना श्रीखंड तयार? मी का सांगतो, श्रीखंड तयार करणारा भीमदादा, वाढणारी द्रौपदी, आग्रह करायला धर्मराज, आणि जेवायला भगवान श्रीकृष्ण, याला म्हणतात रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे, आनंद तेव्हा विठ्ठल. आनंद झाला का? संगती पंगती, पंगती देवाची, संगतीलाही देवाच्या. कधी संगत? हे आमची सिजनेबल संगत असते. श्रावण लागला कालपासून, काल आता धोंडा झाला, सारे सासरे वैतागून गेले, जावयाचे लाड परवापर्यंत. आता श्रावण हाय पवित्रच आहे. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त या महिन्यात येतात कुठून. महादेव विचार करतात की एवढे भक्त तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी, हर महादेव म्हणतो. मग 11 महिने रजेवर जाता का रे? पुन्हा तोंड दाखवा. शपथ खोटं नाही. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खेडेगावात जा, कोंबडी बघा, मुलाबाळासह सुरक्षित असते कोंबडी. श्रावणात फिरायला निघली म्हणजे 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं माग, छाती काढून कोंबडी चालती, पुढे पाहती माग पाहती, मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला, कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना, लेकरही संपले. तुम्ही माझाही नंबर लागतो आता, गणपती उठले म्हणजे. हे आम्हाला संगत आहे श्रावणापुरती, कार्तिक पुरती. महाराज म्हणतात आमची महिन्यापुरती नाही, काय आमची नित्यानित्य जोडे तेची. बरोबर करू आपण. आता आपली 9:15ची बोली झाली. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. काय टाळ करीन, काय वाजवणार न, काय गर्दीन, काय झाडी, सगळे ओके. मी सुद्धा पुन्हा येईल. मराठी कळती यांना. विठ्ठल. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती
देवा सवे घडे नित्य आणि ते जोडे तेची सहज महाराज. मग या आनंदामध्ये कधी न्यूनता येत नाही का? नाही का? अरे आनंद ज्याचा आहे तो भगवान आहे. आनंदाचा कंदा आहे परमात्मा. आणि परमात्म्याला समर्थ म्हणतात. आणि समर्थाची व्याख्या काय आहे? कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. समर्थ कोणाला म्हणतात? ज्याच्या सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे तो समर्थ. मग सामर्थ्य कोणतं? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळिता. पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळ. हे सगळे घरी गेल्यावर वाचा तुम्ही. ही समर्थाची व्याख्या आहे. ऐसा जो समर्थू पुढे शब्द आला. नाहीतर वाऱ्यानं जर विचार केला, सर्वांना सुट्या आहे, बकरी ईद, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आपणही एखादा दिवस सुट्टी, वाऱ्यानं जर म्हटलं, माणसं जगल का? नाव भरी उगे नसावे आज्ञा माझी, पावके दहावे वर्षावे जळी, पर्वती बैसकानं सांडावी. नाहीतर पर्वताला वाटलं सप्ताह वडकीला, आपण येऊ चक्कर मारून तिथं सप्ताह होईल का? थालीपीठ सर्वांचं. बैसकानं सांड. जर समुद्रात ठरवलं लोणावळ्यापर्यंत एक चक्कर मारू, सगळ्याला जलसमाधी मिळेल. रेखा नोलांडावी, त्याला समर्थ म्हणतात. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. माणसं मरतात ना, हे नवल नाही. मरणाची साधनं उपलब्ध असतानाही जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागतं? अरे प्रत्येकाच्या देहाला तकटेसर नवछिद्र आहे. नवद्वारे पुरे देही, काणोबा तुझी घोंगडी चांगली, आमाशी का दिली वांगुली रे, नवठाया फाटून गेली ती तवा आमासी दिदली रे. एकंदर 9 छिद्र या देहाला आहे. 9 छिद्र. मग कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो, हे विशेष आहे का? खरं सांगा. एकानं घर बांधलं, त्याला 9 खिडक्या ठेवल्या आणि खिडक्याला दारं बसवली नाही. पत्रकाराकडे आला, एक आश्चर्यकारक बातमी द्यायची बरं का पेपरला. बसा, चहा घ्या, पत्रकारांनी चहा पाजला, बसा, सांगा बातमी. मी बंगला बांधला, नाव सांगा तुमचं. रामाजी गोमाजी कापसे. हे खरं नसतं बरं का, नुसतं ऐका. वय किती आहे? 65. व्यवसाय काय? शेतीचा. बंगला किती स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूट. लिहिलं, पुढे बोला. बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या साहेब. बंगल्याला 9 खिडक्या. लिहिलं. खिडक्याला दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा का? नाही नाही, इकडचाच आहे, वडकीकडचा, पण नाही बसवली दारं. बरं काय नवल काय झालं? नवल, काल वारा आला आणि खिडक्यातून गेला. लेगा फुकट चहा प्याला. हे काय पेपरला गोष्ट आहे का रे? अरे खिडक्याला दारं नसताना वारा जाणारच. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो, नवल नाही. 9 छिद्र असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो, हे नवल आहे का? म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळिता, मियाच नेमिला साता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणी आगते पंडसुता सकळी जयाची, ऐसा जो समर्थू. याला म्हणतात समर्थ. विठ्ठल. दुसरी एक व्याख्या आहे, समर्थ दाता कवणाते नास्ती न म्हणे. समर्थ त्याला म्हणतात, याचक दारात आल्यानंतर नकार देत नाही, समर्थ. आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल, नुसतं उल्लेख करतो. तारों के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े तेरी रत्न छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ अधिका कवि गंग कहे सुनश आकर, कर्म छुपे नहीं, बबूत लगायो. बस बस बस, कामापुरता. तुम्हाला कळलं नाही मला माहित आहे, पण गोड वाटलं. तारों के तेजो में चांद छुपे नहीं, किती तारे चकाकले तरी चंद्र लपत नाही. सूर्य छुपे नाही, बादल छायो. मेघांची फळी आकाशात दाटली तरी सूर्य प्रकाश लपत नाही. रीड पडे ते दी रजपूत छुपे नाही. परकीयांचा हल्ला येईल तेव्हा जातीवंत रक्त बसत नाही गप्प. दापाच मारल नाही तर स्वतः मरल. ते दी रक्त, त्याचं रक्त.
म्हणून आम्हाला पंडित दादा तुमचा स्वाभिमान आहे बरं का, जाहीर स्वाभिमान. अरे सगळे जर गोपीचंदनवाले आपल्या भारतात असले तर सीमेवर रक्षण कोण करावं? थोडा विचार करा. आमच्या जवानाच्या खांद्यावर रात्रभर बंदूक आहे, अरे म्हणून मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे. मानावं लागेल ना, मानावं. काशी की कला जाती थी, अरे मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. जरा विचार करा. म्हणून दया तिचे नाव भूताचे पालन, आणि निर्दळन कंटकाचे. रीड पण ते सडपातळ होतं, मिलिटरीवालं सडपातळ होतं तब्येतीनं. शेजारचे साहेब सफरचंद सारखे होते. दोघंही ड्युटीवर गेले का दोघांच्या बायका चर्चा, काय काय युद्ध करत नुसतं पाप्याचं पितर सडपातळ. माझा पती बघ कसा गुलाबजाम सारखा आपलं सफरचंद सारखा आहे. ती लाजून जायची मिलिटरीवाल्याची बायको. आणि मग ड्युटीहून आल्यावर मिलिटरीवाला म्हणायची ती सारखी बोलते ती, काय तुमची तब्येत, हसते ती. हसू दे उत्तर देऊ आपण. झालं एक दिवस मिलिटरीचा जवान ड्युटीवर निघाला, किक मारली गाडीला आणि पोस्टमॅन दारात आला. साहेब तुमचं फाडलं, आतला कागद काढला. 2च ओळी वाचल्या तकटेसर मिलिटरीच्या जवानानं, वैरी सीमेवर आलेला आहे, असाल त्या अवस्थेत निघून या. या 2 ओळी वाचल्या आणि त्याचं रक्त डोळ्यात उतरलं. लाल झाला रागानं. बायकोला म्हणला पहार आण. पहार माहित आहे ना, पहार लोखंडी. पहार आण. तिनं पहार आणून दिली, हातात घेतली, शेजारच्या साहेबाकडे, बाहेर या साहेब, साहेब बाहेर या. आले. साहेबाच्या गळ्यात उपरनं गुंडाळतं का नाही तसे पहारीचे 2 चक्कर मारले. हे काय? 6 महिन्यापासून तुमची बायको माझ्या बायकोला म्हणत होती काय लढाई करत असेल. अरे पण मी काय बोललो का भाऊ, तिची सजा मार. आता हे काढून दे. माझ्या नाही निघत साहेब, राहू द्या. मग आता युद्धाला चाललो, आई जगदंबेच्या कृपेनं वाचून येईल, पुन्हा माझी ड्युटी सुरू होईल. अशीच एक दिवस सकाळी युद्धाची ऑर्डर हातात पडेल, ती वाचेल, रक्त तापल, त्या दिवशी काढून देईल. राहू द्या. याला मला तारो के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छाओ, रीड पडे राजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही, मांगना आयो. कर्णाची दाढी चालू होती. दाढी म्हणजे आता सारखी नाही, ते सलून, ते तणनाशक मारत आपलं ते काय वाटी होती, वाटी, ते स्प्रे नव्हता. हा बस बस आला. भारतीय बैठक म्हणजे नावी बाबाच्या उजव्या हाताला वाटी, कर्ण सरकारच्या डाव्या. आता जर वाटी विकली असती 5 लाखाला गेली असती, सोन्याची वाटी. एवढ्यात याच्या काला भिक्षा दे, त्याने तसाच इशारा केला. वाटीतलं पाणी फेकलं, त्याच्या झोळीत टाकली, तो निघून गेला. नावी बाबा म्हणले दान योग्य नाही झालं सरकार. का उजव्या हाताने करायचं? नको हजामत कर, नको सांगू मला, कर्ण म्हणतात मला, रातून देव दानच करतो. अहो पण तुम्ही डाव्या हाताने दिलं. अरे डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर मी मेलो तर याचक विनमुख गेल्याचा कलंक लागेल. म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देतो. याला म्हणतात दाता छुपे नाही मागणं. समर्थ दाता, समर्थ कोणाला म्हणतात? नास्ती न म्हणे. अरे एक असा याचक भेटला, बायकोच दान मागत होता. कोण? नारद जी ने किशन जी को एक औरत मंगी थी. त्यानं डोकं चालवलं, देवा तुम्ही का नाही 16,108 भोगून ब्रह्मचारी हो, आणि मी चहाडी लावून बो आहे. बर, आपला दोघाचा अधिकार एकच आहे. पाहिजे काय? एक पत्नी देऊन टाका मला. देव म्हणले जा बाबा, ज्या घरी मी नसेल ते घेऊन जा. हे पहिल्या घरी गेलं तर रुक्माई विडा देत होती. विडा घ्यावं नारायण, मौनेची फिरला माघारा, गेला सत्यभामेच्या घरा. कृष्ण पक्षी मयुरा नाचवीत बैसला, तिथं मोर नाचवतो, कुठे बसला कुठे. प्रत्येक ठिकाणी. एका ठिकाणी देव कॉटच्या खाली लपून बसले. म्हणला बस, कीर्तनकार सांगतात चुकीचं नाही, प्रयत्न वाळूचे कन रगडी तातेल ही जमलं म्हणला आता.
म्हणून तिचा हात धरणार तर देव कॉटच्या खालून बाहेर. तुम्ही इथं जाय देवा. देव काहीच बोलले नाही, कृष्ण पत्नीच बोलली. कासया वाढविली विरक्ती, कासही वाढविली महंती. एवढी वासनेची फजिती तरी का झाला गोसावी. डोस लावता भस्म पूजा घेत असा विश्वासी. येरी म्हणे लज्जा नाही मुनीसी, एकांत समय येत असा. मग वैतागला दूर गेला कोस एक असा उल्लेख आहे. पाण्यात बुडी मारली म्हणे खेकडा झोमला. खेकडा नाही नथनी अडकली. नारद की तो भाई नारदी हे पुढचं सांगायचं, पुढचं त्याची गरज नाही, इथपर्यंत आणून दिलं मी. पण पत्नीचं दान मागितलं देवाला तरी नकार दिला नाही, त्याला म्हणता समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. समर्थाच्या घरी जर जेवण असेल तर सगळ्यांना सारखं, नाही तर कांजीच्या कपड्यावाले एसीच्या रूम मध्ये, फाटक्या कपडेवाले गाईच्या गोठ्यात, तिथं पिठलं भाकरी, इकडे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम. अरे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम गोठ्यात आणा. ते जेवढे कांजीच्या कपड्यावाले आत बसले ना, त्यांना डॉक्टरनी मनाई केली, मरेपर्यंत जगायचं असेल तर गोडाच्या भांगडीत पडू नका. हे 42 गुलाबजाम दाबणारे बाहेर बसले. समर्थाची पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वाने. म्हणून समर्थ जेव्हा पंक्तीतून फिरतो ना, विचारत नाही रावसाहेब कुठं आहे, नानासाहेब कुठं आहे, तात्यासाहेब कुठं आहे. जो आग्रह कांजीच्या कपड्यावाल्याला, तोच आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला. याला म्हणतात समर्थ. राव आणि रंक सारी म्हणे सोयरा सुद्धा आवश्यक, म्हणे सोयरा सुद्धा आवश्यक, म्हणे सोयरा सुद्धा आवश्यक, म्हणे सोयरा सुद्धा आवश्यक. राव आणि रंक सारी, राव आणि रंक सारी, राव आणि रंक सारी. म्हणे सोयरा सुहृद आवश्यक, राव आणि रंक सारखेची. आदराचे ठाई बहुता आदर, मागितले फार ते वाडी. समर्थाच्या घरी सकळ संपदा. बस याच्यावर त्याला आपलं. समर्थाशी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध करी त्याच्या, त्याला म्हणतात समर्थ. जमलं नाही तुटी कदा कासयाची, केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नसणे, त्याला समर्थ म्हणतात. आता आरच आहे उरकत. सामर्थ्य असावं पण अंतकरणात तेवढी दया असावी. तुम्ही पहिलवानाचं चालणं बघा. इकडे आता शौकच आहे. पहिलवानाचं चालणं पहा तुम्ही. थोडी तरी मान वाकून चालतो पहिलवान, थोडी तरी. टीबीचं पेशंट छाती नसतेच तरी 3 बटना उघड्या ठेवतं. तिथं बोर्ड लावावं लागतं की पूर्वी एकेकाळी इथेच छाती होती. काय विचार. क्यों जी सीना निकाल करके चल रहे. बोले इसलिए चलता हूं मेरा भाई पहलवान. काही कारण आहे. भाऊ पहलवान घरी बसला, हे टीबीचं पेशंट हायवेनी छाती. विंचवाच्या नांगीत नगभर विष आहे बाबा. आकडा वर, 1000 पट जहर सापात आहे, मान खाली. विंचू नांगी टाकतो म्हणा. पाल बघितल्यावर विंचवानं पाल बघितली ना तकटे सर, नांगी टाकली, पाल खाती विंचवाला. पण पालीने जर कोंबडी बघितली, कोंबडी पळत पळती पालीच्या पुढला नेली पाल उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. आता श्रावण महिना आहे, विष भार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुके, रुच्च बिंदू मात्र मूर्धम वहती कंटकम. म्हणून ज्या झाडाला फळे येतात त्या झाडाच्या फांद्या वाकतात, येड्या बाबळीची फांदी वाकत नाही. बस संपूर्ण कुंभम न करोति शब्दम. पहा, म्हणून सामर्थ्य असावं पण तेवढी नम्रता असावी, तारुण्य असावं. म्हाताऱ्या माणसाला चालता चालता ढकलून पाडण्यासाठी नसावं, घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. राजा लवाजब्यानीच निघाला. मंदिर लागलं एक महादेवाचं. मंदिरामध्ये प्रवचन चालू होतं. राजानं दर्शन घेतलं, मुकुट काढून ठेवला, खांबाला टेकून राजा प्रवचनात तल्लीन झाला.
बघा तक्ते सर, अर्धा तास झाला असेल, 200 ग्राम वजनाचा दगड खिडकीतून आला, राजाच्या डोक्याला लागला, जखम झाली, रक्त बंबाळ डोकं. धावले सगळे शिपाई, पकडला दगड मारणारा राजाच्या पुढे उभा केला. राजानं बघितली अवस्था, कपड्याचे लक्तर झालेले, हाडाचा सापळा, गुडघ्याच्या वर धोत्र, अंगात कपडा नाही, मळकटलं पागोट, पोट खपाटी. राजाने विचार केला, याची काय ताकद आहे मला दगड मारायची? काही वेगळे कारण असलं पाहिजे. एकांत चाहिए. गेले सगळे बाहेर. क्यों रे भाई, तेरी मेरी क्या दुश्मनी थी? मैंने तुम्हारा क्या बिगाड़ा था, मुझे पत्थर मारा है? मेरी क्या ताकत है सरकार आपको पत्थर मारने की? मेरा सर काटने के पहले मेरी बात सुन लो, बाद में जो सजा देना है वो दे दो. 5 दिन हुए भूखा हूं, मेरी पत्नी भी भूखी है, और 2 दिन से बच्चे रोटी के लिए रो रहे. 5 दिन हुए, रोजाना शहर में आता हूं मजदूरी ढूंढने, लेकिन मजदूरी मिलती नहीं, और चोरी करने की आदत नहीं. भूखा मर जाऊंगा सरकार, लेकिन चोरी नहीं करूंगा. आज 5वां दिन है सरकार. आज मेरी पत्नी बोली, जाओ 5 दिन हो गए, 2 दिन से मेरे बेटे रोटी के लिए रो रहे, मुझे देखा नहीं जाता. आज नहीं मजदूरी मिली तो कोई किसान के घर जाकर मेरे लिए थोड़ा जहर ले आना, मैं जहर पी के मर जाती हूँ. तो आज भी भगवान का नाम लेकर मैं मजदूरी ढूंढने शहर में आया था सरकार. पूरा दिन घुमा, लेकिन मजदूरी नहीं मिली, तो वापस जा रहा था. वापस जाते समय मेरे बच्चे मेरे सामने दिखाई दे रहे थे कि बच्चे राह देख रहे, कोई पिताजी लाएंगे, कुछ खाएंगे. तो मंदिर के पास बेर का पेड़ दिखाई दिया सरकार. मैंने बेर गिराने के लिए पेड़ को पत्थर मारा. बेर गिरेंगे तो बच्चे बेर खाएंगे, लेकिन आज जवाब मिल गया, सरकार तुम्हारा कसूर नहीं, गरीब का नसीब भी गरीब होता है. आज बेर के पेड़ को मारा, पत्थर तुम्हारे सर को लगा सरकार. अगर मेरा सर काट डालोगे तो बच्चे और पत्नी रो रो के मर जाएंगे, सरकार दया करो. हे ऐकता ऐकता राजा ढसा ढसा रडला. प्रधान जी ला बोलो, प्रधान जी कितने सज्जन लोग हैं हमारे नगर में, ऐसे सज्जन चाहिए दरबार में. इस सज्जन को अपने दरबार में नौकरी पर रखो, और इनके बच्चे की पत्नी की अनाज की व्यवस्था करो. प्रधान म्हणला, ठीक आहे सरकार, पण एक विचारू, काय दगड मारणाऱ्याला नोकरी, हे जर राज्यात जाहीर झालं, राजे प्रधानाचं डोकं सांगतो, तर नोकरीवाले दगड. राजे म्हणाले, प्रधानजी एक विचारू, काय या गरीबानं मारलेला दगड जर बोराच्या झाडाला लागला असता, तर त्या झाडानं याला 10-20 बोरं दिले असते. तो दगड माझ्या डोक्याला लागला तर याला फाशी देऊ? अरे चंद्र सूर्य असेपर्यंत मला झाडाच्या खालच्या दर्जाचा राजा समजतील. याच्या लेकरा बायाच्या जेवणाची व्यवस्था करा. याला म्हणतात बहुवाव पोटी समर्थ.
माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये 3 ठिकाणी पोलीस यंत्रणा बदलते. जिल्हे, पुणे जिल्हा संपतो नीरा नदीत, लागला सातारा, मग पुढे सोलापूर. सर्व माहिती आहे तुम्हाला, म्हणून 2च मिनिटात सांगतो. असे काही पोलीस अधिकारी असतात की जे वारीच्या वेळेला सेवा मागून घेतात, आम्हाला वारकऱ्याची सेवा, आणि मग निरोप समारंभ असतो. नीरा नदीच्या पलीकडे साताऱ्याचे पोलीस, पुण्याचे पोलीस, तिकडचे अधिकारी, इकडचे तिकडचे कलेक्टर, इकडे आमदार खासदार, तिकडचे इकडचे. दुपारी 2 वाजता तो सोहळा. पोलीस अधिकारी पुण्याचे ड्रेसवर आहे रिव्हॉल्वर लावून, 10-15 PSI रिव्हॉल्वर लावून, 250 रायफलवाले पोलीस मागे उभे आहे. दुपारचे 2 वाजले. 90 वर्षाचा म्हातारा वारकरी वाकत वाकत चालला, पावसात भिजला, प्लास्टिकचा कागद, जर्मनचं ताट, तांब्या, खांद्यावर झेंडा, आणि तिथं साहेबाच्या पुढे 10 फुटावर लघवीला बसला. दिवसा 2 धावले, 2 पोलीस पकडला वारकरी. अधिकारी म्हणाले सोडा आजोबाला, झाले बाजूला. पुन्हा लघवीला आजोबा तिथंच बसला, जायला लागला. पुन्हा धावले, शिपाईन पकडला. साहेब उठले रागात, सांगितलं तुम्हाला सोडा द्या आजोबाला. घडलेली घटना. मग साहेबानं जोडे काढले, टोप टेबलवर ठेवला, सगळा समाज पाहतो, आणि त्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्या वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. वर पाहिलं, वारकरी हुंदके देव देव रडत होता. आजोबा काही मदत करू का, माझे 2 शिपाई देऊ का लोणंदपर्यंत? नाही साहेब, शिपायाची नाही गरज. 10 वर्षाचा होतो साहेब, वारी करतो. आता 90चा आहे, 80 वर्षे माझ्या माऊलीनं सांभाळलं, कोणाची गरज नाही मला. मग का रडता आजोबा? 80 वर्षे वाऱ्या करतो साहेब, पण तुमच्यासारखा पोलीस अधिकारी नाही पाहिला मी. मला असं वाटतं तुमच्या रूपात मला माझा पांडुरंग भेटला. वारकरी निघून गेल्यावर ते PSI म्हणले साहेब तुमच्या पुढे लघवीला बसला तो आपल्या शिपायानं पकडला होता आणि तुम्ही दिला सोडून. तुमच्या शिपायाचा राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्लीला सत्कार केला पाहिजे, अट्टल गुन्हेगार पकडल्याबद्दल. नाही रे, अरे काय तुम्ही 15 PSI रिव्हॉल्वर लावून ड्रेसवर आहात, मी अधिकारी ड्रेसवर आहे, 250 पोलीस रायफल घेऊन ड्रेसवर आहे, दुपारचे 2 वाजलेले आहे. त्याची ताकद आहे का रे माझ्या पुढे जाणून बुजून लघवीला बसायची? अरे विचार करायचा, 90च्या वयात पायी वारी करतं, गलित गात्र झालं बिचार, इंद्रिय अनावर झाली असेल रे. अरे म्हणून लघवीला बसलं. याला म्हणता बहुवाव पोटे जमला. आता पंढरी भाऊ आता लोभात पडू नका, बस एकच वाक्य. जहर पिलाने वाली पुतना. अजून 3 कार्यक्रम वन्स मोरच चालू आहे. तकटे सर आता 70 चालू आहे आमचं. 2 वेळा ऑपरेशन मणक्याचं झाल्यामुळे आता उभं राहता येत नाही, तेवढीच अडचण आहे. बाकीची काही अडचण नाही. जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उसको भी जो मोक्ष दे सकता है, फिर भजन करता है उसका क्या होगा. बहुवाव